हॅलो हाय, दिस इज मेघना आणि दिस इज वेलकम टू माय यूट्यूब चॅनल मॅक फ्लाइंग स्कूल. आणि आज मी आहे ओमानमध्ये माझा आहे 4था दिवस. आणि याच्या आधी मी ट्रॅव्हल करत होती मस्कटला. मस्कटवरून मी परवा मी रात्री ड्राईव्ह करून आली मस्कट टू निझवा. एक स्मॉल टाऊन आहे ओमानमध्ये, जिथे फोर्ट आहे, म्युझियम आहे आणि इट्स अ व्हेरी नाईस प्लेस. तर आज मी आलेली आहे म्युझियममध्ये. तर हे म्युझियम आहे सुलतान कबूलच्या रिलेटेड. ते इकडे त्यांनी 50 इयर्स ओमानमध्ये राज्य केलेलं. त्याच्यावरती जे जे इक्विपमेंट्स आहेत ते लिहिलेले आहेत, ते आहे तिकडे दाखवलेले आहेत. सो लेट्स सी, आपण बघूया काय आहे ते. बट इट्स व्हेरी फॅन्सी, खूप फॅन्सी दिसत आहे. सो जी ही कार तुम्ही बघता आहे ती सुलतानची कार आहे. ते जेव्हा होते तेव्हा ही कार चालवायची. ते असं एंट्रन्सवरती लावलेलं आहे. आणि इकडे तिकीट काउंटर आहे, तिथून आता आम्ही तिकीट काढणार आहे. याचं म्युझियमचं नाव आहे ओमान अक्रॉस एजेस. दिस इज सच अ फॅन्सी म्युझियम. म्हणजे म्युझियमचे एवढं वास्ट म्युझियम आहे आणि त्याच्यामध्ये या सगळ्या गोष्टी त्या लोकांनी ठेवलेल्या आहेत. म्हणजे अजून तर म्युझियम स्टार्ट पण नाही झालं. आम्ही तिकीट घेतली तिथून आणि आता आम्ही कॅफे आहे इथे छोटंसं, तर इथे कॉफी पिणार आहे. चाय घेतलेली आहे. ही आहे ओमानी कडक चाय. तर ती आता चाय पिऊन मग आम्ही नंतर जाणार आहे म्युझियम बघायला. सो दिस इज अ तिकीट. ओमानी रेसिडेंट्स असतात त्यांचं टू रियालमध्ये तिकीट भेटतं आणि जे फॉरेनर्स आहेत त्यांना 4 रियालमध्ये. तर कुरम इथेच राहतात आणि त्यांना त्यांच्याकडे रेसिडेंट कार्ड आहे, त्यामुळे त्यांनी माझं तिकीट पण त्यांच्याबरोबरच काढलं. सो आम्हाला भेटलं 4 रियालमध्ये तिकीट. आणि हे गाईडबुक आहे. त्या गाईडबुकमध्ये हिस्ट्री आणि कल्चर वगैरे थोडंसं डिस्क्रिप्शन आहे. इट्स इन अरेबिक. ओके, इंग्लिशमध्ये पण आहे. रेसिडेंटचा पास आहे 2 ओमानियन रियालमध्ये आणि टुरिस्टसाठी 5 ओमानियन रियालमध्ये आहे. सो ते घेतलं आम्ही. अँड दिस इज द मॅप. ही सगळ्यात मोठी केव आहे ओमानमध्ये, ज्याची साईज आहे एक फुटबॉल स्टेडियम सारखी. आणि हा एंट्रन्स आहे. 50 मिलियन इयर्स अगो फॉर्म झालेली आहे केव. हे आहेत फर्स्ट ऑर्गॅनिझम्स जे 700 मिलियन वर्षाआधी फॉर्म झालेले अर्थवरती, आणि त्याचे जे अंशज आहेत ते इथे भेटलेले आहेत.
मी जाते माझ्या स्टेच्या इथे.